नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सर्वांना. आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं हे पवित्र ऐतिहासिक उद्गार ज्या सह्याद्रीच्या निष्ठावान मावळ्याने काढलं, ज्याच्या जाण्याने ज्याच्या बलिदानाने खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी गड आला पण माझा सिंह गेला हे पवित्र उद्गार काढलं, त्या नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाने पावन झालेल्या भूमीमध्ये म्हणजेच आपला किल्ले कोंढाणा म्हणजेच आत्ताचा किल्ले सिंहगडवरती आता आपण आले आहोत. मित्रांनो, याआधी देखील मी किल्ले सिंहगडवरती 2-3 वर्षापूर्वी आलो होतो आणि आता पहिल्यांदा पावसाळ्यामध्ये मी हा सिंहगड पाहण्यासाठी आलेलो आहे. गडावरती काही दुर्ग संवर्धन मोहीम देखील आहे. तर पाहूया आजचा आपला किल्ले सिंहगडचा अनुभव कसा आहे. आज रविवार आहे आणि किल्ल्यावरती भरपूर अशी गर्दी दिसते, पाहू शकता. इकडं पूर्ण गाड्यांची पार्किंग आहे, अजूनही गाड्या येत आहेत किल्ल्यावरती. आणि इकडं हा दिसतोय धुक्यामध्ये हरवलेला आपला किल्ले कोंढाणा म्हणजे आपला किल्ले सिंहगड. चला मित्रांनो, आणि हां, आज आपल्यासोबत आहेत आपला मित्र तेजस कमाटकर. चला आपण करूया आता आपल्या दुर्ग प्रवासाला सुरुवात. जय शिवराय. मित्रांनो, किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्यातून म्हणजे पुणे दरवाज्यातून आपण वर आलोय आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता किल्ल्याचा जो काही संपूर्ण मॅप आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. अशा काही प्रकारच्या पायऱ्या आहेत. आज रविवार असल्यामुळे ना भरपूर पर्यटक आलेले आहेत गडावरती. तरी आपण बघूयात अशा प्रकारे आपल्याला गडाची माहिती देता येते. हाय मित्रांनो, इकडं पुणे दरवाजा क्रमांक 2. मित्रांनो, आता किल्ल्याचा दुसरा दरवाजा आहे. दुसऱ्या दरवाज्यातून आतमध्ये आले का या ठिकाणून दरवाज्यावरती जायला एक वाट दिसते. बघूया, छोट्या छोट्या पायऱ्या आहेत ज्या ठिकाण आपल्याला दरवाजाच्या वरच्या बाजूला येता येते. पाहू शकता मित्रांनो, पूर्ण धुक्याने वेढलेला किल्ला आहे. आता मागचा आपण पुणे दरवाजा 2 नंबरचा पुणे दरवाजा पार केला आणि येऊन पोचले आपल्या किल्ल्याच्या 3ऱ्या दरवाज्यावरती. पहिल्या गडावरती ना म्हणजे बरेच दरवाजे आहेत आणि अजूनही ते बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. बुरुज थोडेसे जासळलेले आहेत आणि गडावरती दरवाज्यावरती ना आपल्याला शरफ शिल्प देखील पाहायला मिळत आहे.
पाहू शकता तुम्ही दाखवतो. बघा मित्रांनो, इथे एक शरभ शिल्प आहे. गणेश पट्टीच्या वरती ना छानशी नक्षी, एक कमळाच्या पुष्पासारखं नक्षी केलेली दाखवते. आणि ह्या ठिकाणी पण एक शरभ शिल्प दिसते आपल्याला. आणि ह्या नक्षीवरून हा दरवाजा किंवा ह्या गडाची जी रचना किंवा दरवाजाची रचना ही जी आहे ती यादव काळातली असावा असा एक अंदाज देखील आहे. पाहू शकता मित्रांनो, पावसाळ्याचं किल्ल्याचं रूप आहे. जय शिवराय मित्रांनो, मागच्या 3 दरवाज्यातून आता आपण आलोय नरबीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थानाकडे. मागच्या साईडला मित्रांनो, आता हा जो रोड चाललाय तो आपल्या स्वराज्याचे 3रे छत्रपती, आपले छत्रपती श्री राजाराम महाराजांचं स्मारक आहे खाली. माहिती पॉज करून तुम्ही वाचू शकता. येस येस नक्कीच. मित्रांनो, हे आहे आपल्या स्वराज्याचे 3रे छत्रपती राजाराम महाराजांचं स्मारक समाधी स्थळे. पाण्याचे टाके, सध्या वास्तूचं जतन करण्याचं, संवर्धन करण्याचं काम चालू आहे. या ठिकाणी देखील काही शेळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, समाधी स्थळाच्या मागच्या बाजूला ते राजाराम महाराजांच्या समाधीचे जे पुजारी होते त्यांच्या वाड्याच्या अवशेष